तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ही सुरळीतपणे सुरू झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अर्ज भरताना कुठलाही OTP टाकायची गरज नाही। त्यामुळे OTP व्हेरीफाय होत नाहीये किंवा तो इनव्हॅलिड दाखवत आहे किंवा OTP येतच नाही, ही सर्व काही झंझट आता सरकारने मिटवून टाकलेली आहे। कारण वेबसाईट आता अपडेट करण्यात आलेली आहे, ज्यामुळे महिलांचे अर्ज आता पटापटा भरले जात आहेत। आणि हा OTP शिवाय अर्ज कसा भरायचा आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न ज्या महिला विचारत आहे की आम्ही अर्ज भरला पण तो चुकलेला आहे, तर त्याला अपडेट करता येणार का, त्याला एडिट करता येणार का किंवा त्याला दुरुस्त करता येणार का, याबाबतची सुद्धा एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेता येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांसोबतही शेअर करा। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या संदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, नव्या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहेच, त्यावर क्लिक करा। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही यापूर्वी नोंदणी केली नसेल तर ती आधी करून घ्या, म्हणजे वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करा। ती रजिस्ट्रेशन कसे करायचे किंवा नोंदणी कशी करायची याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये मिळेल। या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। नोंदणी झाली असेल तर इथे अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा। नोंदणी करताना जो मोबाईल नंबर तिथे दिला असेल तो या ठिकाणी भरा। त्यानंतर जो पासवर्ड तुम्ही तयार केला असेल तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करा आणि खाली दिलेला हा नंबर म्हणजेच कॅप्चा कोड या बॉक्समध्ये आहे तसा टाईप करून लॉग इन बटन क्लिक करा। लॉग इन झाल्यानंतर वरच्या ऑप्शन्सपैकी पहिला ऑप्शन ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करा। लक्षात असू द्या, तुम्ही वेबसाईटची भाषासुद्धा चेंज करू शकता। इथे उजव्या कोपऱ्यात मराठी यावर क्लिक केले असता संपूर्ण वेबसाईट तसेच फॉर्म तुम्हाला मराठीमध्ये बघता येईल। भाषा चेंज केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म किंवा अर्ज असा दिसेल, त्यावर क्लिक करा। आलेल्या नव्या पेजवर तुमचा 12 अंकी आधार नंबर अचूक टाईप करा। त्याखाली दिलेला हा कॅप्चा कोड म्हणजेच हा नंबर या बॉक्समध्ये आहे तसा टाईप करा। या स्टेपनंतर याआधी आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जात होता, पण आता वेबसाईट सरकारने अपडेट केली आहे, त्यामुळे कोणताही OTP येणार नाही आणि तो इथे टाकायची सुद्धा गरज पडणार नाही, कारण सरकारने OTP व्हेरिफिकेशनचा पार्टच या प्रोसेसमधून काढून टाकलेला आहे, जी एक चांगली गोष्ट आहे। आता आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाईप केल्यानंतर व्हेरीफाय आधार हे बटन क्लिक करा। बस लगेच तुमच्यासमोर योजनेचा फॉर्म, योजनेचा अर्ज डिस्प्ले केला जाईल। OTP येत नाही, तो व्हेरीफाय करायची गरज पडत नाही किंवा तो इनव्हॅलिड दाखवतोय, हा प्रॉब्लेमही आता संपलेला आहे। आता अर्जामध्ये सर्वप्रथम अर्जदार महिलेचे आधार कार्डप्रमाणे इंग्रजीमध्ये नाव भरायचे आहे। लक्षात ठेवा, इंग्रजीमध्ये। इथे सुद्धा ती सूचना दिलेली आहे, इन इंग्लिश। इथे नाव भरताना स्पेलिंग मिस्टेक करू नका। अचूक आणि आधार कार्डवरचे जसे आहे तसे नाव इथे टाईप करा। पुढे अर्जदार महिला अविवाहित असेल तर फादर म्हणजेच वडिलांचे, विवाहित असेल, घटस्फोटित असेल किंवा विधवा असेल तर हजबंड म्हणजे पती, यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करून त्यांचे संपूर्ण नाव पुढच्या बॉक्समध्ये टाईप करा। खाली अर्जदार महिलांचे माहेरचे संपूर्ण नाव काय ते टाईप करायचे आहे। अविवाहित महिला किंवा मुलींचे या दोन्ही ठिकाणी आधार कार्डप्रमाणेच नाव भरावे लागणार आहे। पुन्हा सांगतो, इंग्रजीत सर्व माहिती भरा, पण स्पेलिंग मिस्टेक करू नका। त्यानंतर मॅरिटल स्टेटस, वैवाहिक स्थिती, यामध्ये दिलेल्या ऑप्शन्सपैकी योग्य तो ऑप्शन निवडा। पुढे आधार कार्डप्रमाणे तुमची जन्मतारीख या कॅलेंडरच्या साहाय्याने सिलेक्ट करा। आता इथे अजून एक अडचण मला दिसून येत आहे। इथे फॉर्मॅट त्यांनी सांगितलेलं आहे की तारीख, महिना आणि वर्ष, परंतु ज्यावेळेस आपण त्या हिशोबाने तारीख सिलेक्ट करतो तर पहिले आपल्याला महिना दिसतोय, नंतर तारीख दिसते आणि वर्ष दिसते। आता हा वेबसाईटचा एरर असू शकतो, पण तशी तारीख भरल्याशिवाय कुठलाही पर्याय दिसत नाही। आता यानंतर तुमचा जन्म महाराष्ट्र राज्यातील आहे का या प्रश्नावर येस किंवा नो योग्य तो ऑप्शन सिलेक्ट करा। नो सिलेक्ट केले तर कोणत्या राज्यात जन्म झाला त्याचे नाव सिलेक्ट करण्यासाठी एक लिस्ट समोर येईल, त्या लिस्टमधून ते नाव सिलेक्ट करता येईल। आणि जर महाराष्ट्र राज्यातील जन्म असेल तर येस टिक करा। आता खाली अर्जदार महिलेचा आधार कार्डप्रमाणे संपूर्ण पत्ता या ठिकाणी भरायचा आहे। त्यापुढे अर्जदार महिला जिथे राहते, जिथला पत्ता दिलेला आहे तोच पिनकोड भरा। खाली लिस्टमधून जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव निवडा। लक्षात असू द्या, गाव या ठिकाणी तुम्ही शहराचे नावसुद्धा याच लिस्टमधून सिलेक्ट करू शकता। त्याखाली नगरपालिका किंवा नगरपंचायत कोणती ती या लिस्टमधून सिलेक्ट करा। पुढे कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजेच मतदार क्षेत्र कोणते ते या लिस्टमधून निवडायचे आहे। खाली अर्जदार महिलेचा मोबाईल नंबर भरून अर्जदार महिलेला इतर कोणत्याही केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळत आहे का, असेल तर येस आणि नसेल तर नो ऑप्शन सिलेक्ट करा। होय किंवा येस हा ऑप्शन सिलेक्ट केला तर योजनेचे नाव,
आणि दर महिना मिळणारी रक्कम किती ती माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. आणि कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसेल तर नो सिलेक्ट करा. यानंतर अर्जदार महिलेच्या बँक खात्याची माहिती द्यायची आहे. बँक खातं हे आधार कार्डसोबत लिंक असायलाच पाहिजे आणि आधारसोबत लिंक असलेल्याच बँक खात्याची माहिती तुम्हाला या अर्जामध्ये भरायची आहे. कारण अनेकांनी अर्जामध्ये अकाउंट नंबर 1 दिलेला आहे आणि त्यांचं आधार कार्ड हे दुसऱ्याच अकाउंटबरोबर लिंक आहे. त्यामुळे खात्यावर पैसे यावं असं वाटत असेल तर DBTसाठी तुमच्या आधारसोबत लिंक असलेल्याच बँक अकाउंटचा तुम्ही नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. त्याची माहिती इथे द्यायची आहे. त्यासोबत खातेधारकाचे नाव म्हणजेच अर्जदार महिलेचे नाव टाईप करा. पुन्हा सांगतो, अर्जदार महिलेचे स्वतःचे खाते असणे गरजेचे आहे आणि ते खाते अर्जदार महिलेच्याच आधार कार्डसोबत लिंक असणे आवश्यक आहे. या 2 महत्त्वपूर्ण अटी सरकारकडून पुन्हा पुन्हा सांगितल्या जात आहेत. असे असेल तरच अर्जदार महिलेच्या नावाने पैसे खात्यावर जमा होतील. आता खाली बँक अकाउंट नंबर टाईप करा आणि तोच अकाउंट नंबर पुन्हा पुढे टाईप करून तो कन्फर्म करा. म्हणजे इथे तुम्हाला 2 वेळेस तोच बँक अकाउंट नंबर टाईप करायचा आहे. नंतर त्या खात्यासोबत असलेला IFSC कोड भरा. IFSC कोड हा तुमच्या पासबुक किंवा चेकबुकवर छापलेला असतो. यानंतर तुमचे बँक खाते तुमच्या आधारसोबत लिंक आहे का असा प्रश्न विचारला जाईल. असेल तर येस हा ऑप्शन सिलेक्ट करा. नसेल तर आधार आणि बँक लिंक करून घ्या, ते आधारसोबत जोडून घ्या अशी सूचना या ठिकाणी दिलेली आहे. फॉर्म भरण्या अगोदर तुम्ही आधार आणि बँक लिंक करा म्हणजे पुढे अडचण येणार नाही. आणि लिंक असेल तर येस हा ऑप्शन सिलेक्ट करा. आता अर्जामध्ये या ठिकाणी तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडावी लागणार आहेत. अनेक जण प्रश्न विचारतात की आमच्याकडे काहीच पुरावा नाही तर अर्ज भरता येणार का? तर लक्षात असू द्या, योजनेचा लाभ योग्य जनतेला मिळावा म्हणून सरकारने काही पात्रता ठरवल्या आहेत आणि त्या पात्रता सिद्ध व्हाव्यात म्हणून काही ठराविक कागदपत्रांची मागणी केली जात आहे. त्यामुळेच पुरावे देणे आवश्यकच असणार आहे. त्याशिवाय अर्ज मंजूर केला जाणार नाही किंवा तो जमाही होणार नाही. सर्वप्रथम आधार कार्ड. इथे आधार कार्डची समोरील बाजू आणि मागील बाजू असे 2 बटन्स दिलेले आहेत. म्हणजे आता या फॉर्ममध्ये अर्जदार महिलांना आधार कार्डचा पुढचा आणि आधार कार्डचा मागचा असा वेगवेगळे फोटो घेऊन ते अपलोड करायचे आहेत. तर एक एक करून ते अपलोड करून घ्या. त्याखाली आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला रहिवासी पुरावा म्हणून जोडायचे आहे. जसे मी या ठिकाणी अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला जोडत आहे. पुरावा कोणताही असो, डॉक्युमेंट अपलोड करताना त्याचा फॉर्मॅट हा JPG, JPEG, PNG आणि PDF फक्त याच फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. त्याखाली तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का असा प्रश्न विचारला जाईल. असेल तर येस अथवा नो टिक करा. येस टिक केले तर रेशन कार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाचा फोटो वेगवेगळा अपलोड करण्यासाठी तुम्हाला 2 बटन्स दिसतील. तर ते फोटो एक एक करून तुम्हाला अपलोड करायचे आहेत. या अर्जदार महिलेकडे रेशन कार्ड नाही त्यामुळे इथे नो टिक करतो. नो टिक केले तर अशा प्रकारे उत्पन्नाचा दाखला मागितला जाईल. तर इथे मी उत्पन्नाचा दाखला अपलोड करत आहे. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र इथे अपलोड करायचे आहे. हमीपत्र कुठेही शोधण्याची गरज नाही. ते डाउनलोड करण्यासाठी इथे लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून ते डाउनलोड करा, प्रिंट करा, त्यावरील बॉक्सेस टिक करून त्याचा फोटो काढून ते पुन्हा या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्याचाही फॉर्मॅट JPEG, JPG, PNG किंवा PDFमध्ये असला पाहिजे. आता खाली अर्जदार महिलेचा फोटो तुम्ही इतर कागदपत्रांप्रमाणे एकतर अपलोड करू शकता किंवा या कॅमेऱ्यावर क्लिक करून तो लाईव्ह कॅप्चरही करू शकता, म्हणजे लगेच फोटोही काढू शकता. त्यासाठी अशा प्रकारे वेबसाईटला तुमच्या डिव्हाइसचा कॅमेरा वापरण्याची परवानगी द्यावी लागेल. ती परवानगी अलाउ केली तरच कॅमेऱ्यामधून अर्जदार महिलेचा फोटो काढता येणार आहे. त्यामुळे अलाउ दिस टाईम हा ऑप्शन टिक करा आणि कॅप्चर करायचा असेल तर कॅमेऱ्यातून फोटो कॅप्चर करा. मी या ठिकाणी तो अपलोड करत आहे. आता हमीपत्र डिस्क्लेमर या बॉक्सवर टिक करा. आलेले हमीपत्र पुन्हा वाचून ते ॲक्सेप्ट करा म्हणजे स्वीकारा. जर तुमचे काही कागदपत्र बाकी असतील किंवा काही माहिती कन्फर्म होत नसेल तर आत्तापर्यंत भरलेली सर्व माहिती तुम्ही सेव्ह ॲज ड्राफ्ट या बटनवर क्लिक करून सेव्ह करू शकतात. म्हणजे पुन्हा ती भरण्याची गरज पडणार नाही. आणि जर सर्व माहिती कागदपत्र ओके असतील तर सबमिट या बटनवर क्लिक करा. आता स्क्रीनवर जी काही माहिती तुम्ही भरली ती सर्व काही एकत्रितपणे दाखवली जाईल. ती पुन्हा व्यवस्थित आणि बारकाईने वाचा. तुमचे नाव, त्याचे स्पेलिंग, जन्मतारीख, पत्ता, बँक अकाउंट नंबर बरोबर आहे का, IFSC कोड दिलेला आहे का, मोबाईल नंबर बरोबर आहे का, सर्व कागदपत्र जोडलेली आहेत का, ही सर्व माहिती व्यवस्थित वेळ घेऊन पेशन्सने कन्फर्म करा. याचे कारण खाली लाल अक्षरामध्ये इथे एक सूचना दिलेली आहे. दिलेली माहिती 2 वेळा तपासा. कारण एकदा फॉर्म जमा झाला म्हणजे तो जर सबमिट झाला तर दुरुस्त करण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी त्याला ऑप्शन दिला जाणार नाही किंवा तो एडिट करता येणार नाही. अशा स्पष्ट सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत.
त्यामुळे आत्ता चान्स आहे की सर्व माहिती नीट आहे याची खात्री करा आणि काही चुकलेले असेल तर इथे एडिटचा ऑप्शन आहे जो तुम्हाला फॉर्म जमा झाल्यानंतर मिळणार नाही। तर आता सर्व बरोबर असेल तर दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा या बॉक्समध्ये टाईप करा आणि सबमिट बटन क्लिक करा। तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म जमा केला जाईल, सबमिट केला जाईल आणि तो ॲप्लिकेशन मेड अर्लियर यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे पेंडिंग स्टेटसमध्ये आता दाखवला जाणार आहे। या अर्जाची छाननी झाल्यानंतर तपासणी झाल्यानंतरच इथले स्टेटस अप्रूव्ड किंवा रिजेक्टेड एक काहीतरी दाखवले जाईल। तसेच या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जासाठी एक युनिक ॲप्लिकेशन नंबरसुद्धा मिळतो। आता जमा केलेला अर्ज मंजूर झाला की नामंजूर झाला ते बघण्यासाठी लॉग इन करून पुन्हा तुम्हाला याच ठिकाणी म्हणजेच ॲप्लिकेशन मेड अर्लियर किंवा यापूर्वी केलेले अर्ज यामध्ये येऊन ॲप्लिकेशन स्टेटस चेक करता येणार आहे। तर अशा प्रकारे नव्या वेबसाईटवर नव्या पद्धतीने OTP न टाकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।